घरात गोकर्णचे रोप असेल तर या 3 चुका नक्की टाळा, नाहीतर संपूर्ण घर होईल बर्बाद. मित्रांनो, गोकर्ण ही एक सुंदर आणि लोकप्रिय वेल मानली जाते. आपल्या चॅनेलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ. आज चांगली बातमी मिळेल. तिची निळी किंवा पांढरी फुले अनेकांच्या बागेत आणि अंगणात पाहायला मिळतात. या फुलांच्या आकर्षक रूपामुळे अनेक जण आपल्या घरात गोकर्णाची लागवड करतात. पारंपरिक श्रद्धांमध्ये या वनस्पतीला विशेष स्थान दिले गेले आहे. अनेक ठिकाणी गोकर्णाची फुले धार्मिक पूजेसाठी वापरली जातात. मात्र अशा श्रद्धा, परंपरा आणि धार्मिक समजुती या स्थानिक प्रथा व वैयक्तिक विश्वासांवर आधारित असतात. त्यांना सार्वत्रिक सत्य किंवा वैज्ञानिक निष्कर्ष म्हणून स्वीकारणे योग्य नाही. त्यामुळे या विषयाकडे श्रद्धा आणि विवेक या दोन्हींच्या दृष्टीने पाहणे आवश्यक आहे. जर तुम्ही गोकर्णाची लागवड करण्याचा विचार करत असाल तर तिच्याशी संबंधित काही पारंपरिक समजुती जाणून घेणे उपयुक्त ठरू शकते. भारतीय परंपरेमध्ये अनेक वनस्पतींना धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व दिले गेले आहे. तुळस, बेल, शमी, औदुंबर यांच्यासोबत काही भागात गोकर्णालाही शुभ मानले जाते. अनेक कुटुंबांमध्ये या वेलीची लागवड केल्याने घरातील वातावरण प्रसन्न राहते अशी श्रद्धा आहे. काही जणांच्या मते गोकर्णाची फुले देवपूजेत अर्पण केल्याने भक्तिभाव वाढतो आणि मनाला समाधान मिळते. मात्र हे सर्व धार्मिक विश्वास आहेत. याचा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर तसाच परिणाम होईल असे निश्चितपणे सांगता येत नाही. गोकर्णाची लागवड करताना सर्वप्रथम स्वच्छ आणि भरपूर सूर्यप्रकाश मिळणारी जागा निवडावी. वेल असल्यामुळे तिला वाढण्यासाठी आधाराची आवश्यकता असते. कुंपण, जाळी किंवा भिंतीलगत तिला वाढण्यास योग्य व्यवस्था केल्यास तिची वाढ चांगली होते. योग्य प्रमाणात पाणी, सुपीक माती आणि नियमित देखभाल यामुळे गोकर्णाची फुले अधिक प्रमाणात येऊ शकतात. घराची शोभा वाढवण्यासाठीही अनेक जण या वेलीची निवड करतात. काही पारंपरिक मान्यतांनुसार गोकर्णाची वेल अंगणात किंवा बागेत लावणे अधिक योग्य मानले जाते. घरातील मुख्य वास्तूमध्ये जागेअभावी किंवा प्रकाशाच्या कमतरतेमुळे तिची वाढ मर्यादित होऊ शकते. त्यामुळे शक्य असल्यास मोकळ्या जागेत लागवड करावी अशी सूचना काही ज्येष्ठ व्यक्ती करतात. मात्र हे प्रामुख्याने वनस्पतीच्या वाढीसाठी उपयुक्त असल्याचे कारण मानले जाते. अनेक भागांमध्ये अशी श्रद्धा आहे की गोकर्णाची फुले भगवान शंकर, भगवान विष्णू, माता लक्ष्मी तसेच इतर देवतांच्या पूजेमध्ये अर्पण केली जातात. पूजेसाठी फुले तोडताना स्वच्छता राखणे, वनस्पतीचे नुकसान होणार नाही याची काळजी घेणे आणि आवश्यक तेवढीच फुले घेणे ही चांगली सवय मानली जाते. यामुळे वनस्पती निरोगी राहते आणि पर्यावरणाचाही सन्मान राखला जातो. काही लोकांच्या मते गोकर्णाच्या वेलीची नियमित काळजी घेणे म्हणजे निसर्गाशी जोडलेले राहण्याचा एक सुंदर मार्ग आहे. दररोज झाडांना पाणी घालणे, कोरडी पाने काढणे आणि परिसर स्वच्छ ठेवणे यामुळे मनालाही समाधान मिळते. अशा सवयी घरातील मुलांमध्येही पर्यावरणाबद्दल आदर निर्माण करण्यास मदत करतात. काही धार्मिक परंपरांमध्ये असे मानले जाते की पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या वनस्पतींच्या सान्निध्यात स्वच्छता, सात्विकता आणि संयम राखणे योग्य असते. त्यामुळे काही कुटुंबांमध्ये गोकर्ण, तुळस किंवा इतर पूजनीय वनस्पती असलेल्या परिसरात स्वच्छ वातावरण ठेवण्यावर भर दिला जातो. हा प्रामुख्याने धार्मिक आचारांचा भाग आहे आणि प्रत्येक कुटुंब आपल्या श्रद्धेनुसार त्याचे पालन करते. काही ठिकाणी अशी समजूत आहे की घरात पूजनीय वनस्पती असल्यास घरातील सदस्यांनी शक्य तितके शिस्तबद्ध आणि संयमी जीवन जगावे. यामध्ये स्वच्छता, परस्पर आदर, वडीलधाऱ्यांचा सन्मान आणि सकारात्मक विचार यांना महत्त्व दिले जाते.
या गोष्टींचा थेट संबंध वनस्पतीशी नसला तरी अशा सवयींमुळे घरातील वातावरण नक्कीच आनंदी राहू शकते. गोकर्णाच्या फुलांचा उपयोग काही ठिकाणी नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी किंवा पारंपरिक पेयांमध्येही केला जातो. तथापि कोणत्याही वनस्पतीचा आहारात किंवा औषधी उपयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. केवळ लोकपरंपरेतील माहितीच्या आधारावर कोणताही आरोग्यविषयक निर्णय घेणे टाळावे. वनस्पतीची योग्य वाढ होण्यासाठी नियमित छाटणी करणे, वेलीला आधार देणे आणि वेळोवेळी सेंद्रिय खत वापरणे फायदेशीर ठरते. पावसाळ्यात वाढ जलद होते तर उन्हाळ्यात आवश्यकतेनुसार पाणी देणे महत्त्वाचे असते. कुंडीत लागवड केली असल्यास पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल याची काळजी घ्यावी. काही ज्येष्ठ व्यक्ती सांगतात की कोणतीही पूजनीय वनस्पती लावताना मनात चांगले विचार ठेवावेत. श्रद्धेने केलेले कोणतेही कार्य मनाला समाधान देते. मात्र केवळ झाड लावल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतील किंवा सर्व इच्छा पूर्ण होतील असे मानण्याऐवजी प्रयत्न, योग्य निर्णय आणि सकारात्मक दृष्टिकोन यांनाही तितकेच महत्त्व द्यावे. गोकर्णाची फुले अत्यंत आकर्षक असल्यामुळे मधमाशा आणि फुलपाखरेही त्याकडे आकर्षित होतात. त्यामुळे घराभोवती जैवविविधता वाढण्यास मदत होऊ शकते. पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी अशा फुलझाडांची लागवड उपयुक्त ठरते. यामुळे परिसर अधिक हिरवागार आणि आनंददायी दिसतो. जर तुम्ही गोकर्णाची लागवड करणार असाल तर तिची नियमित काळजी घ्या, परिसर स्वच्छ ठेवा आणि निसर्गाचा आदर करा. धार्मिक श्रद्धा असल्यास त्या श्रद्धेचा सन्मान राखा, पण त्याचबरोबर विवेक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनही जपा. कोणतीही वनस्पती आपल्या जीवनात आनंद, सौंदर्य आणि पर्यावरणपूरक वातावरण निर्माण करण्यास मदत करू शकते. गोकर्णाची वेलही त्याला अपवाद नाही. श्रद्धा, स्वच्छता, नियमित देखभाल आणि पर्यावरणाबद्दलची जाणीव या 4 गोष्टींचा समतोल साधल्यास गोकर्णाची लागवड तुमच्यासाठी निश्चितच समाधानकारक अनुभव ठरू शकते.